शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची भूमिका, लोकप्रतिनिधी कायदा आणि पक्षाच्या घटनेवरून आयोगाच्या अधिकाऱ्यांवरती जोरदार युक्तिवाद केला। आज सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तिसऱ्या दिवशी जोरदार युक्तिवाद केला। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची भूमिका आणि पक्षाच्या घटनेवरून आयोगाच्या अधिकारांवरती जोरदार हल्ला चढवलाय। राजकीय पक्षामध्ये फूट पडली तर तो पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे असतो, पण शिवसेनेच्या प्रकरणामध्ये विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय पक्षातील फूट समजली आणि त्या आधारे आयोगानं चुकीचा निर्णय घेतला, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ गटामध्ये फूट पडली होती, ती राजकीय पक्षामध्ये नव्हती, असंही कपिल सिब्बल यांनी नमूद केलंय। निवडणूक आयोगानं कसा हा चुकीचा निर्णय घेतला आणि पक्ष शिंदेंच्या ताब्यामध्ये दिला याचा घटनाक्रम सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेला आहे। दरम्यान आज दुपारी 2 वाजता या प्रकरणावरती पुन्हा सुनावणी होणार आहे। शिंदेच्या गटानं 2018 सालची पक्षाची घटना लोकशाही विरोधी असल्याची भूमिका घेतली होती। मग जर ती घटना लोकशाही विरोधी होती तर मग त्या अंतर्गत घडलेल्या घटना लोकशाहीला धरून कशा, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। पक्षाची मूळ घटना 1999 मध्येच बदलली आणि त्यानंतर 2018 साली झालेल्या घटनेतील बदलांना शिंदेच्या गटानं लोकशाही विरोधी म्हटलेलं होतं। मात्र याच घटनेनुसार एकनाथ शिंदेंची नेमणूक झाली होती, याचा अर्थ शिंदेंची नियुक्ती देखील लोकशाही विरोधी होती, असं सिब्बल यांनी म्हटलंय। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भामध्ये सुनावणी संपल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी म्हस्के यांनी आमचाच मूळ पक्ष असं म्हणत ठाकरेंचा मूळ विचारांपासून पक्ष दूर गेल्याचं सांगितलेलं आहे। तर विधिमंडळातील पक्ष तर पूर्ण सोबत आलेलाच आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत, आणि पूर्ण पक्ष सुद्धा आलेला आहे। त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीमध्ये ते प्रूव्ह केलेलं आहे की कार्यकर्ते, पदाधिकारी, पूर्ण पक्ष, आणि आम्ही पक्षातनं बाजूला जाण्याचा विषयच येत नाही आहे। आमचाच मूळ पक्ष आहे, मूळ विचारांशी बांधील असा आमचा पक्ष आहे। मुळात पक्षाच्या विचारापासून दूर हे युबीटी गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना मिळालेले आहेत, दिसलेले आहेत। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील कोर्टात पार पडलेल्या युक्तिवादावरती भाष्य केलं। कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाच्या निकालांची पिसं काढली असं सांगत हा युक्तिवाद ऐतिहासिक असल्याचं राऊत म्हणाले। या देशामध्ये आतापर्यंत ज्या बेकायदेशीरपणे पक्षांतर घडवलेली आहेत, ज्या बेईमान पद्धतीने लोकांना फोडलेलं आहे, त्या सगळ्या कृतींवरती मात करणारं आणि या देशातल्या लोकशाहीला आशेचा किरण दाखवणारं एक उत्तम विवेचन आज कपिल सिब्बल साहेबांनी केलं आहे आणि आम्ही स्वतः अत्यंत आत्मविश्वासू। मराठ्यांचं भगवं वादळ लवकरच मुंबईमध्ये धडकण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा मुंबईकडे कूच करण्याचे संकेत दिलेत। मराठा समाज मुंबईला जाऊन पुन्हा आंदोलन करण्याचा विचार करत असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं। तसंच आंदोलक अधिक तीव्र करण्याची भूमिका देखील जरांगेंनी घेतली आहे। मी आता मरणाचीही तयारी दाखवली आहे, असं जरांगे म्हणाले। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मराठा समाजाची मुंबईकडे मोर्चा निघण्याची शक्यता आहे। मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो। 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे। मुंबईतच आंदोलन होऊ शकतं। आता तिकडून पण येणार, सुरत मार्गे हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रमार्गे गोव्याहून चौकून मराठे येणार आहे। एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबुजी आहे। मनोज जरांगे सरकारसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती जोरदार टीका करतात। बावनकुळे आमची कुणबी प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय।
आणि यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री म्हणून कर्तव्य केलंय, त्यांना अशा पद्धतीनं टार्गेट करणं योग्य नाही. ओबीसी आहेत म्हणून टार्गेट करणं महाराष्ट्राला शोभणार नाही असं ते म्हणाले. कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मागच्याच महिन्यात आपलं जे सेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपण ॲपिलेट ऑथॉरिटी तयार केलेली आहे. ते ॲपिलेट ऑथॉरिटीकडे जाऊ शकतात, पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणार नाही. आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही. मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांना कॉर्नर करणं हे काही योग्य नाही. मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो, सरकार संविधानापर्यंत प्रमाणे चालतं आणि यापुढेही सरकार संविधानाप्रमाणेच चालेल. सरकार दबावाने चालत नाही आणि नियमबाह्य चालत नाही. मात्र सरकार सगळ्यांचं ऐकून घेतं. सगळ्यांचं ऐकून घेणं ही सरकारची जबाबदारी असते. कोणी चांगल्या शब्दात मांडतं, कोणी वेगळ्या शब्दात मांडतं. कुठल्याही शब्दात कोणी मांडलं, पण जर जनहिताचं असेल तर ते ऐकलं जाईल. संविधानात बसणार असेल तर ऐकलं जाईल. संविधानात बसणार नसेल तर ऐकलं जाणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असून कराडमध्ये मुक्कामी आहेत. मसूर आणि पाचवड फाटा इथं मराठा बांधवांशी जाहीर व्यासपीठावरून संवाद साधल्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चूक सुधारावी, अन्यथा कधीही न पाहिलेले दिवस पाहावे लागतील असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. त्याबरोबरच साताऱ्याच्या राजेंनी देखील नव्हे तर सर्व मराठा आमदार आणि खासदारांनी समाजामधील तरुणांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. खोटा आरोप करत नाही कधी. त्यांनी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि हे मराठ्यांना सत्य आहे, हे मराठ्यांनाच माहीत झालं. मीडिया ट्रायल पण झाली आणि जाणून बुजून रद्द केली गेली. पुढच्याही काळात असं होऊ शकतं. मराठ्यांच्या नोंदी रद्द करणं, मराठ्यांच्या आरक्षणापासून लाभ घेणं सरकारकडून हे होऊ शकतं. म्हणून मराठा खरबडून जागा झाला. खूप मोठी लाटोसाळी राज्यात, खूप मोठी, आणि सरकारला ती परवडणारी नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मी रोज तेच म्हणतोय, तुम्ही शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यांची चूक सुधारा. तुम्हाला कधीच न बघितलेले दिवस बघावं लागतं. मी नुसतं राजेंबद्दलच म्हणत नाही, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, हीच योग्य वेळ आता जातीच्या लेकराच्या पाठीशी उभं राहण्याची. कारण समाजाचे लेकर संकटात. बावनकुळेंनी तुमच्या नाकावर टिचून त्यांनी जाहीरपणा प्रमाणपत्र दिलंय, प्रमाणपत्र रद्द करायचा आदेश दिलाय, त्यांनी तसे पत्र काढले. आता मात्र सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागा होणं गरजेचं. तुम्ही जर जागे नाही झाले ना तर समाजही तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच. मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. 1 ते 1.5 कोटींची ही डिफेंडर गाडी कोणाची याची चर्चा सुरू आहे. मात्र जरांगेंच्या म्हणण्यानुसार ती गाडी त्यांची नाही, आपल्याकडे 1 रुपया देखील नाही असं जरांगे म्हणतात. लोकांचं आपल्यावरती प्रेम आहे, समाज म्हणतो बसा गाडीत, मी बसतो असं जरांगे म्हणाले. एका कार्यकर्त्याने आपल्याला या दौऱ्यासाठी ही गाडी दिली आहे, मी ती दौऱ्यावरती घेऊन आलोय असं जरांगे म्हणाले. मी कुठेतरी होतो एका दौऱ्यात, तिथं आला ते बिचारा, ती मला देवाने मला भरपूर दिले, मी कष्ट करतो, गावाला कष्ट करतो आणि माझ्या नशिबानं माझं 4 रुपयाली मी गाडी घेतली. मला वाटलं पाहिलं तुम्ही बसवा, मला आणि इकडं बसलो. त्याला काय माहित पुढे चालू मोडणार आहे म्हणून त्याचे आरशे गेलेत निघून. पोर आरशाला लटकत 10 जण. दरम्यान मनोज जरांगे वापरत असलेली डिफेंडर कार ही सांगोल्यातील व्यापारी सुभाष भोसले यांची आहे. एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आपणच जरांगेंना कारमध्ये बसण्यासाठी आग्रह केला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.